बाईक वेग सगळ्या घेतात। तशी रेवसला जाते, रेवसशी मग अलिबागला जातात। त्यांची जेटी हवर आहे, ही बारकी जेटी ही अशी सरळ येते। हा एक आहे, त्या साईडला एक। अस्सलामुअलैकुम, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कशी आहो सगळी? आज आम्ही दोघा निघले आहो शूट करायला। कंटिन्यू 2-3 दिवस आहे ना उरणला पाऊस लागते है, क्लायमेट सरळ नाही होता। आणि माशाला जे आज क्लायमेट आहे ना मोब बेस आहे। आणि 3 महिन्याने आम्ही शूट करायला निघले आहो। आम्ही है ना उरणशी 5 ते 6 किलोमीटरवर एक गाव आहे करंजा, आज तिनला एक्सप्लोर करू। मच्छी मार्केट जाके करंजाला आहे, त्यांची अलग जटी आहे, तर आपण मी दाखवता। आणि करंजाची जटी पण मोप मोठी आहे। वापस रेवस दांड्याची जी बोट येते ना करंजा जटीवर, ती पण मी दाखवता। अलिबाग वगैरेचे आहेशे तसे हवडतवडचे आहेत ना, ह्या बोटी चालू आहेत। तवरी ते काही मला इन्फॉर्मेशन नाही माहिती आहे, माझ्या हस्बंडला माहिती आहे, ते सांगतील तुम्हाला ह्या व्हिडिओतला। आणि इतकी मोठी जटी आहे ना, पुरा ओपन सी आहे, खुला समंदर। आणि मोप माशाला मोप बेस वाटलो मना, जो करंजा हे गाव आहे ना मोप बेस वाटलो मना। आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ना ते माझे हस्बंड देतील तुम्हाला, तुम्ही स्वतः ऐका। ह्यो पुरा करंजा गाव आहे। हिन्यात मोप पाडे आहेत, करंजाच्या हिन्यात मोप पाडे आहेत। ही रेवसची बोट आहे, ही आपली करंजा जेटीवरून रेवसला जाते। बाईक कमी येते, आपण गेला तर जास्त हिन्यात बाईक पण घेतात, बाईक वेग सगळ्या घेतात। तशी रेवसला जाते, रेवसशी मग अलिबागला जातात। त्यांची जेटी हवर आहे, ही बारकी जेटी आहे ती आता हाया लागल ती। आणि ही मच्छीची टोलं राहिली, काही सामान बिमान आपला लोड करायला आपला जेटीवर येतात ते। जाला बिला तर पहिलेशी लोड आहे तिने। आता ही जेटीला लागते, ही हाया सगळा जाला ठेवलेला आहे। ह्यो जाला आता तिने लोड होईल। मच्छी आहे, ते मच्छीचे खण आहेत। आता मच्छी आहे नाही तिनं मच्छीला जातात ना बाहेर, तेव्हा तिनं बरफ बिरफ टाकून घेऊन जातात। एक बाजूला लोड गेलो, एक बाजूला सगळा जाला आहे बघ त्या राईट साईडला। ही करंजाची ती मोठी जेटी आहे, ही अशी सरळ येते। हा एक आहे, त्या साईडला एक आहे। आणि हा एक आहे, ह्या जंगल जेटी जाते तशी जेटी बनवलेली आहे गलती। ही आमची लॉगर चालली आहे। मी माझ्या हस्बंडचा आहे ना इंट्रोडक्शन नाही केला होता, तर आज करता है। हे आहेत माझे हस्बंड आणि त्यांचं नाव आहे सरफराज। कुछ बोलना चाहेंगे पब्लिक के लिए? काही नाही, तुझ्या लाईक द्या, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आता आम्ही थया जातो, काय एक्सप्लोर करणार आहोत। चला आता करंजा जटी ते बघल्यावर आता दुसरी जटी बघूया जया। मोप म्हावरा आयला आहे, मच्छीचे बोटी लागलेत थया आहे। आणि आम्हाला येतानीच मोप गाडी आणि मोप पब्लिक होती बाबा और मच्छीला। आणि ही जी बोट आहे ना रेवस दांड्याची जी आहे करंजा जटीवर लागली आहे, तिनात मी सफर केलो आहे डिगी साईडशी डायरेक्ट करंजाला। माशाल्लाह मोप बेस वाटला होता मला। नेक्स्ट टाइम है ना मी है ना व्हिडिओ अपलोड करीन जरूर, जर त्या साईडशी कवा गेला ते। चला आता आपण करंजाच्या आहे ना मच्छी मार्केटला जाऊया। मच्छी मार्केटला आता एंटर होताना हा गेट आहे, आणि आपल्याला मी एंटर झाला ना तो माशाला इतका व्ह्यू भारी होता ना, आणि मस्त वाटला मला एकदम। आणि हे जे मोठे मोठे कंटेनर लागलेत ना
ते करंजाची मच्छी आहे ना दुसऱ्या सिटीतला पण ट्रान्सफर होते आणि मोप बेस आहे. जा करंजा गाव आहे ना म्हणजे ही आहे, ह्या सगळं लोकेशन आहे. माशाल्लाह मोप बेस आहे, मला मोप बेस वाटला. चला तर पुढे जाऊया. आणि पावसाने आहे ना मोप चिखली झाली होती. थया आहे ना काम चालू आहे जटीचं आहे ना. ह्या मच्छी मार्केट ह्या सगळा बनते हे सगळा नवीन नवीन. यो सगळा करंजेचा फिश डॉक आहे. यो जसा कुलाब्याला आहे ना सॉसन डॉक तसा यो हातचा करंजेचा डॉक आहे. यो ही सगळी मच्छी आलेली आहे ना. हे बघा ही सगळी मच्छी लिलावाला ठेवले नाहीत. ही बघा सगळी मच्छी चालली. ही सगळी माणसं आहेत बघा. ही सगळी मच्छी लागलेली आहे लाईनीशी. येत आहे सर पण सगळी मच्छी लागलेली आहे. हो का किरवो हलवा साफ होते. एक वेळ माझ्या हातात जे फोटो काढले हे आता आम्ही यो घेतलो नारबा. यो एक सुरमई घेतलेले आहे आता कापायला दिले. एकदम पातळ स्लाइस. आज मच्छी खायची हा सर बरं मस्त फ्राय करके 400 बोलवर. नाही कापी सुरमई देव 200ला. हॅलो बाबा मोठा मोठा आहे खबर आहे. ठीक आहे ना 5-6 किलोच्या 5-6 बघल्या होता तुम्ही. यो करंजेचा पुरा मार्केट आहे. आम्ही पण बेस मावरा बिवरा घेतलेले आहो. बघा हे सगळे बोटी आहेत लागलेले आहेत आणि हा सगळा मच्छीचा बाजार लागलेला आहे. चला मग आता आम्ही ह्याशी निघतो. चला आता आम्ही हाय घरा जायला निघले आहो. आणि मच्छी मार्केटला इतकी गर्दी होती ना बाबा चालायला जागा नाही. म्हणजे लोक पायावर पाय देत होते. नशीब मी बुटा पेनून गेला होता, नाही ते सँडल वगैरे जर पेनले असते ना ते हातात असे उचलून घेऊन यायला झाले असते. आणि इतकं चिखल होतो ना म्हणजे पावसाचा टाईम आहे मच्छी आहे थया समजू शकतो आपण. नेक्स्ट टाईम आहे ना मी जेव्हा जाईन ना तर पुरी जटीसर आहे ना अपलोड करीन मी व्हिडिओ. का की मी अर्धोच व्हिडिओ अपलोड केलो आहे मच्छी मार्केटचा. नेक्स्ट टाईम आहे ना मी फुल व्लॉग बनवून खास मच्छी मार्केटचा आहे ना अपलोड कर. कशी पण फिरून आल्यावर ना का लेडीज लोकांची ही जी जेवण बनवायची ड्युटी आहे ना ती कुणाला माफ नाही. मच्छीचं सालन चावलाची रोटी आणि मी हे सुरमई फ्राय करताय आहे. आणि थंबनेल ते आता तुम्ही बघालोच ते यस थंबनेलला मी आणि माझे हस्बंड आहेत. आहिस्ता आहिस्ता आहे ना व्हिडिओतला मी माझा फेस दाखवत जाईन का की फेस दाखवणं खूप जरुरी झाला आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकीन अपलोड करत जाईन शॉर्ट व्हिडिओ पण. आणि आम्ही ना पुरेपुरी जटीसर नाही गेलो का की बारीक बारीक पाऊस लागत होतो. आणि आम्हाला घरा येसर आहे ना पुरी भिजून आले आम्ही दोघा पण इतको पाऊस लागलो. नेक्स्ट टाईम आहे ना पुरी जटी मी एक्सप्लोर करीन. मच्छी मार्केटची जी जटी आहे ना ती पुरी एक्सप्लोर करीन आणि अपलोड नक्की करीन माझ्या चॅनलवर. आणि गर्दी पण मोप होती, गारे पण मोप, तसेच पब्लिक पण इतकी होती ना. आणि मच्छी मार्केटचं आहे ना काम पण चालू होतं थया. नेक्स्ट टाईम आहे ना व्हिडिओ पुरो मी अपलोड करीन.
आणि माझा व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा माझ्या चॅनलला. माझ्या चॅनलवर आहे ना 100-99% माणसं मोब अल्हम्दुलिल्लाह बेस आहेत आणि 1% माणसं आहेत ना का त्यांचं पोट दुखते काय माहिती नाही म्हणा, तर दुखून दे, मला त्याशी काही मतलब नाही. फक्त त्यांना एकच बात बोलीन, व्हिडिओ माझे बघू नको, लाईक पण नको करू आणि सबस्क्राईबर पण नको करू आणि शेअर पण नको करू कोणला. ठीक आहे. जी माझी बेसवणी माणसं आहेत ना मी त्यांनाच सांगते. मी कोकणी व्लॉगर आहे आणि मी कोकणी व्हिडिओ टाकता, ते का तुमचं पोट दुखते मला नाही माहिती. आणि माझ्या चॅनलवर येऊन आहे ना गलत कमेंट करू नको. ठीक आहे. हे जे गलत कमेंट करतात ना त्यांच्याबद्दल मला जास्ती काही बोलायचं नाही. मला माझ्या चॅनलवर फोकस करायचं आहे, तिनवर ध्यान द्यायचं आहे. कुत्र्या भोगतात त्यांना भोकतच ठेवायची आहे. 4 नाही 40 पण कुत्र्या माझ्या पाठीमागं भोकली ना तरी मला काही फरक पडत नाही. ठीक आहे. चला मग माझ्या हे मच्छी फ्राय करून रेडी झालेली आहे आणि हा जेवण पण माझा रेडी झालेला आहे. व्हिडिओ पसंत आलो ना ते माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अल्लाह हाफिज.